ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्वांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो स्वामींचरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. नमस्कार मंडळी, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय भक्तीची शक्ती या यूट्यूब वाहिनीवरील आजचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ. तो म्हणजे आपण बघत आहोत आपल्या यूट्यूब वाहिनीवरती अधिक मास महात्म्य अध्याय 24. तर बघा, ज्यांनी कोणीही आतापर्यंतचे म्हणजे 21, 22 आणि 23 हा अध्याय पाहिला असेल त्यांनाच हा अध्यायाचं महत्त्व कळणार आहे. पण काही वेळेस काय होतं, काही जण नवीन सबस्क्रायबर्स येतात किंवा नवीन व्ह्यूवर्स येतात, त्यांना आधीचा अध्याय माहिती नसतो आणि हा जो अध्याय आहे आजचा 24वा अध्याय तो आधीच्या 2 अध्यायांना लागून आहे. म्हणून मी थोडी कथा विस्तारित स्वरूपात पण शॉर्टकटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. चला तर मग सुरू करूया अधिक मास महात्म्य. तर ही जी कथा आहे ती द्विज शर्मा ब्राह्मण ह्याची कथा आहे. तर बघा, द्विज शर्मा ब्राह्मण आणि त्याची पत्नी हे 2 दाम्पत्य जे होते तर ते दोघे ब्राह्मणांची सेवा वगैरे करत असत. मग काही कारणास्तव द्विज शर्माचा मृत्यू होतो. त्याला 2 अपत्य होतात, त्यामध्ये एक मुलगा असतो आणि एक मुलगी असते. त्याचबरोबर त्यांच्यासोबत त्यांच्या सेवेसाठी आणि त्यांच्या पायगुणाने ह्यांना जो 2 मुलं झालेली असतात तो म्हणजे नारायण, तो सुद्धा त्यांनी एक मानलेला मुलगा असतो. तर अशी ह्यांची ही कथा आहे. तर द्विज शर्माच्या मृत्यूनंतर काय होतं, त्याची पत्नी सहगमन करते आणि त्यांची मुलं म्हणजे मुलगा असतो 5 वर्षाचा आणि मुलगी असते 3-3.5 वर्षाची. त्या वर्षाची असताना, लहान असताना जो त्यांच्या घरात जो ब्राह्मण राहत होता, जो नारायण राहत होता, त्याला ह्या दोन्हीही लेकरांची जी कहाणी असते ती माहिती असते. तर का तर तो पहारे करण्यासाठी थांबला असतो आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी मान्यता आहे की 5वी ज्या दिवशी पूजली जाते त्या दिवशी तिथे एक सटवाई देवी येते आणि ती त्यांचं नशीब लिहित असते. त्यामुळे ह्याने त्या सटवाई देवीला त्या दोन्ही मुलांची नशीब विचारलेलं असतं. मग त्यामुळे हा जो नारायण आहे, तर आपण आधीच्या भागात म्हणजे शेवटच्या भागात आपण ऐकलं आहे की जो ब्राह्मण पुत्र असतो त्याला मोक्षप्राप्ती मिळवून दिलेली असते नारायणाने. तर कशी, तर त्याला गोदान करून गोदानाची सेवा करवून घेतलेली असते. रोप्यदानाची सेवा त्याच्याकडून करून घेऊन त्या विप्राला म्हणजेच त्या ब्राह्मणपुत्राला मोक्षप्राप्ती मिळवून दिलेली असते नारायणाने. म्हणजेच त्याला खूप कष्टप्रद आयुष्य होतं. त्याच्याकडे एकच गाय होती, त्या गोमातेची तो आणि त्याची बहीण सेवा करत असत. पण बहिणीला एक वेश्या पळवून घेऊन जाते आणि ब्राह्मणपुत्र एकटा राहतो. त्यावेळी नारायण काही इथे नसतो, नारायण असतो बाहेर तीर्थयात्रेसाठी निघून गेलेला असतो. मग त्यावेळी ह्याच्यावरती खूप शोककळा येते. मग काही काळानंतर जेव्हा नारायण येतो तेव्हा नारायणाला ही वार्ता कळल्यावर फार दुःख होते. मग जो ब्राह्मणपुत्र असतो त्याच्याजवळ 11 चांदीची नाणी आणि एक गोमाता असते जिची तो अपार सेवा करत असे आणि तिच्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालत असे. तो त्या गाईची सेवा करून दही दूध जे काही मिळत असे त्यातून ताक उत्पन्न करून तो विकून त्याच्यावर त्याचा उदरनिर्वाह चालत असे. तर असंच कष्टप्रद त्याचं आयुष्य होतं. म्हणजे आयुष्यात श्रीमंती काही नव्हती, पण रोज ते कष्टप्रदच त्याचं आयुष्य होतं. मग ते कष्टप्रद आयुष्य नसण्यासाठी म्हणजे त्याला मोक्षप्राप्ती मिळवून देण्यासाठी नारायण त्याला गोदानाचा सल्ला देतो. मग ते गोदान केल्यावर ब्रह्मदेव स्वतः येतात एका मनुष्याचं रूप घेऊन त्याला 10 गायी दान करतात. मग बघा, एक गाय दान केली की त्याला 10 पटीने त्याचं फळ मिळालं, म्हणजे 10 गायी मिळाल्या आणि पुन्हा आणखीन त्याने 11 नाणी जी दान केलेली त्याच्या 10 पट पुन्हा त्याला नाणी मिळाली. मग पुन्हा नारायण अस्मितहास्य करतो की म्हणतो हे ब्रह्मदेवच आले होते आणि नारद मुनी त्यांना सांगत असत की बघा, तुमचं विधिलिखित चुकत आहे. म्हणजे ज्यांना आता कष्ट करायचं असतं ते आता कष्ट करणार नाही. त्याचं कष्ट करत तो भुकेला मरणार नाही, पण तो
गाईपासून दूध निर्माण करणार नाही, दुधाचं दही होणार नाही, दह्याचं ताक होणार नाही, आणि ताक तो विकणार नाही, आणि विकून ते आल्यावर त्याचं घर चालणार नाही. म्हणजे तुमच्या विधिलेखामध्ये अडथळाच आला आहे. म्हणून काय करायचं, तो त्यांना हिणवून गाई जास्त आणखीन तो देतात. मग ते दिल्यानंतर आणखीन नारायण सांगतो की ह्या ज्या गायी आहेत त्या पण उद्या तू दान करून टाक. तर तो संकल्पयुक्त सेवेने गोदान आणि रौप्यदान करतो. तर ह्या पद्धतीने मग स्वतः ब्रह्मदेव त्याला मोक्षप्राप्ती मिळवून देतात. तर आता आहे कन्येची कहाणी. तर ही कहाणी अगदी करुण कहाणी आहे. जेव्हा नारायणाला ही गोष्ट माहिती होते की तिला एका वेश्याने पळवून नेलेलं असतं, फसवून नेलेलं असतं, त्यावेळी तो फार दुःखी होतो आणि त्या कन्येच्या शोधार्थात निघतो. ज्यावेळी तो शोधार्थात निघतो त्यावेळी ती एका प्रशस्त मोठ्या नगरात ती मोठी वेश्या झालेली असते आणि ती जारकर्म करून तिचं आयुष्य घालवत असते. ती दीर्घ श्रीमंत असते. तिच्याकडं रथ, घोडे, हत्ती, बंगला, गाडी, नोकर चाकर, दासी सर्व असतात. पण ती जारकर्म करून त्या नगराची मोठी वेश्या झालेली असते. मग ज्यावेळी हा नारायण तिथे जातो त्यावेळी ब्राह्मण असल्यामुळे सर्वजण आश्चर्यचकित होतात, ब्राह्मण इथे कसा आला म्हणून. मग त्या ब्राह्मणाकडे बघून सर्वजण आश्चर्यचकित होतात. तेव्हा तो त्या वेश्येचीच गाठ घ्यायची असं म्हणत असतो. मग तो जेव्हा तिची गाठ घेतो तेव्हा ती तर अगदी लहानच वयाची असल्यामुळे तिच्या काही लक्षात येत नाही. ज्यावेळी हा तिला लक्षात आणून देतो की तू ब्राह्मण कन्या आहेस, तुला एक भाऊ होता, तुझे आईवडील होते, तुझे आईवडील वारले, त्यानंतर ना तू भावाला सोडून इथे तुला घेऊन आले आहे ती जी वेश्या होती ती. तर तिला तरुणपणीच आणलेलं असतं जेव्हा ती नदीच्या ठिकाणी पाणी भरायला आलेली असते. पण त्यावेळी हा जो नारायण असतो तो तीर्थयात्रेसाठी निघून गेलेला असतो. पण त्याला ह्या दोघांचं भविष्य माहिती असतं. मग मनामध्ये बघा एखाद्या गुरुच्या धगधग राहते की मुलांच्या आयुष्यात खूप आता अडचणी येणार आहेत. मग ह्या भीतीने ते येतात खरं, पण घडलेल्या जे विधिलिखित असतं, साक्षात ब्रह्मदेवाने, साक्षात सटवाई देवीने जे लिहिलेलं असतं ते कधीच कुणाला चुकत नाही. साक्षात श्रीकृष्णाला सुद्धा चुकलं नव्हतं, त्यांना कुणी गंधारीने श्राप दिलेला. तसंच आपल्या सर्वसामान्य माणसांनाही काही विधिलिखित असतात ते होतातच. मग काय झालं, तिच्यासोबत हे घडलेलं असतं. तर मग आता हे तर टाळू शकत नव्हतं, पण ह्यातून तिला मोक्ष प्राप्ती मिळवून द्यायची असते. हाच नारायणाचा मुख्य उद्देश असतो. त्यामुळे मग नारायण काय करतो, तिला तिच्या पूर्वजन्माची आठवण करून देतो. त्यावेळी त्या स्त्रीला ते सर्व आठवतं, म्हणजेच ब्राह्मण कन्येला सर्व आठवतं. मग ती अगदी रडू लागते, आक्रोश करते की माझ्यासोबत हे कसं घडलं, मी इतकी वाया कशी गेले, मी ब्राह्मण कुळातून, माझ्याकडून संत सेवा झाली नाही, ना ब्राह्मण सेवा झाली नाही, ना पूजा धर्म झाला नाही, ना अन्नदान झालं नाही, अगदीच काहीच मी केलं नाही, माझा जीवन हा आता व्यर्थ गेला आहे असे म्हणून ती शोक करू लागली. आई वडिलांची तर सेवा करायला जमलीच नाही. जो भाऊ होता त्याच्यासोबत राहायला जास्त दिवस जमलं नाही आणि भाऊ पण आता मोक्ष मिळाला आहे हे ऐकून ती फार आनंदली. पण तिला आता स्वतःच्या आयुष्याची खूप घिण, खूप चीड वाटायला लागली होती. मग ती नारायणाच्या पाया पडते, अगदी लोटांगण घालते आणि गयावया करते की मलाही आता ह्यातून सोडवण हवी आहे. तुम्ही जे काही मार्गदर्शन कराल ते मी करायला तयार आहे अशी ती नारायणाकडे सांगते. आणि नारायण म्हणजे साक्षात तो जो नारायण जो असतो तो त्यांचा गुरुभाऊ असतो आणि गुरुभाऊच ती मानत असते आणि त्यांना गुरु मानूनच ती, म्हणजे पिता आई वडिलांप्रमाणेच तो मोठा असल्यामुळे त्यांना गुरुच मानत असते आणि त्यांची जी आज्ञा आहे ती शिरोस्वावर घेते. तर मग जेव्हा त्यालाही खूप वाईट वाटतं तिचं करुण कहाणी ऐकून, एवढ्या सगळ्या गोष्टी घडल्यामुळे, मग तो नारायण तिला सांगतो जे घडलं ते घडलं, जे विधिलिखित आहे ते कोणीही टाळू शकत नाही. पण आता इथून पुढे तुझ्याकडच्या ज्या दासी आहेत त्यांना मुक्त करून टाक. तुझे जे रथ, घोडे, ऐश्वर्य जे आहे ते सर्व तू ब्राह्मणांना दान देऊन टाक. तुझ्याजवळ ह्यातलं काही सुद्धा ठेवू नको. जे घर आहे त्याच्यावरती तुळशीपत्र ठेव आणि तेही दान करून टाक असेच स्वतः नारायण तिला सांगतात. मग ती सर्व
गोष्टी करते त्या सर्व गोष्टी ती दान करते. तिच्याजवळ एकमात्र असतं ते म्हणजे अंगावर जे अंगभर वस्त्र असतात तेवढीच तिची जी अंगावरती वस्त्र असतात तेवढीच तिच्यासोबत ती घेऊन येते. मग घेऊन आल्यानंतर नारायण तिला सांगतो की तुझ्याकडे आता एखादा पुरुष म्हणजे ती जारच कर्म करत असते म्हणताना मग तिला त्यातूनच मोक्षप्राप्ती मिळवून देण्याचा प्रयत्न हे करतात. तर तिथे ब्रह्मलोकामध्ये ब्रह्मदेव आणि नारद मुनी आश्चर्यचकित होतात की आता ह्या वेश्येसोबत म्हणजे ही जी वेश्या आहे आता ही ह्या नारायणाचं म्हणजे ह्या गुरुचं इतकं ऐकते की तिने सर्व काही दान धर्म करून टाकला आहे, सर्व सुख सोयी सोडून टाकल्या आहेत. आता ती ह्या गोष्टी सोडणार तर मग तुम्ही काय करणार? म्हणजे तुमचं विधिलिखित आता सगळं चुकणार की तुम्ही विधिलिखित तिचं असं लिहिलं होतं की ती दीर्घायुष्य असेल, त्याचबरोबर ती जार कर्म करेल, ती वाया जाईल आणि तिचं आयुष्यभर ती पोट फक्त जार कर्मच करून भरेल असं तुम्ही म्हणलेलात. पण तुमचं विधिलिखित आता ते चुकणार आहे असं नारद मुनी ब्रह्मदेवांनाच बोलत असतात. त्यावेळी मग खाली नारायण जेव्हा म्हणजेच गुरु कुणाचा तर ब्राह्मण कन्याचा गुरु तिला सांगतो की तुला जो कोणीही पुरुष 30,000 नाणी सोन्याची देईल त्याच्यासोबतच तू राहा, त्यालाच तू हो म्हण, इतर कोणालाही हो म्हणू नको. मग दिवसभर बरेच पुरुष येतात पण 30,000 नाणी सोन्याची कोण देणार? कोणीही देत नाही, कोणीही होकार देत नाही. मग वरती ब्रह्मलोकात नारद मुनी ब्रह्मदेवांना सांगत असतात ही गोष्ट की अशी अशी घडली की कन्येने सर्व दान धर्म केला आहे, आता ती पूर्णपणे संसारातून मोकळी झालेली आहे. पण आता एवढी 30,000 नाणी कोण देणार तिला? असा असा पुरुष तरी तिच्याजवळ जायला पाहिजे. मग ब्रह्मदेव साक्षात स्वतःच एका व्यापाऱ्याचा रूप घेतात आणि 30,000 नाणी घेऊन तिच्याजवळ जातात आणि तिला ते नाणी देतात आणि म्हणतात ती नाणी दिल्यानंतर ती नाणी घेऊन घरात जाते आणि त्यांना या म्हणते. पण ते ब्रह्मदेव जे असतात ते काय करतात, ते येण्याऐवजी गायब होतात, म्हणजे गायब होऊन जातात. मग ती आश्चर्यचकित होते. मग ती थेट ती नाणी घेऊन त्या नारायणाकडे म्हणजेच गुरूंकडे जाते आणि घडलेला सर्व प्रकार सांगते. मग नारायण सांगतो की दुसऱ्या दिवशी तू स्नान कर आणि ही जी नाणी आहेत ती सर्व ब्राह्मणांना दान करून टाक असं सांगितल्यावर मग ती त्यांनी दिलेली आज्ञा पाळते आणि स्वतःजवळ काहीच ठेवत नाही. ती 2 दिवस तिचा उपवासच राहते आणि ती सर्व नाणी वगैरे दान करते. दुसरा दिवस उजाडतो त्या दिवशी पण मग तिला आधी सांगितलेली 30,000 नाणी असं वाढत नाणी तो सांगत जातो आणि ब्रह्मदेवांना असंच नारद मुनी सांगत जातात की आता तुमची जी विधिलिखित आहे ते चुकणार आहे. आता हिच्यावर उपासमारीची वेळ येणार, त्याचबरोबर ही जार कर्म सोडून देणार असं तसंच हे सांगतात. पण ब्रह्मदेव दरवेळेस जेव्हा ही नाणी पटीपटीने वाढवत जाते त्यावेळी स्वतः ब्रह्मदेव रूप घेऊन येतात. मग अशा पद्धतीने मग काही दिवसानंतर विचार करतात की कुबेराच्या घरातला खजाना संपेल, पण ही तर दीर्घायुषी स्त्री आहे, म्हणजे ही काही आठवडाभर राहणार आहे की हिला 30,000 60,000 50,000 म्हणजे लाखो दशलक्ष अशी जर नाणी आपण देत गेलो तर कुबेरांचा खजाना सुद्धा संपेल, पण ही दीर्घायुषी असल्यामुळे. मग असा विचार करून ब्रह्मदेव स्वतःच तिथे तात्काळ विमान धाडतात तिला मोक्षप्राप्तीसाठी. मग विमान पाठवल्यावर ती जी कन्या असते ब्राह्मण कन्या, तिला जेव्हा वैकुंठातून ते माणसं येतात घ्यायला देवरूपी, त्यावेळी त्यांना ते सांगतात त्यांना तुम्हाला मोक्षप्राप्ती मिळाली आहे चला. तर मग ती स्पष्ट सांगते की मी गुरूंच्या आज्ञेशिवाय आणि गुरूंना माझ्यासोबत घेतल्याशिवाय येणार नाही, विमानात बसणार नाही अशी स्पष्ट सांगते. मग ते सर्वजण मग गुरूंकडे जातात आणि गुरूंना घेऊन येतात. मग ती ब्राह्मण स्त्रीसुद्धा बसते, म्हणजे ब्राह्मण कन्यासुद्धा बसते. अशा प्रकारे ब्राह्मण कन्येचा साक्षात नारायण म्हणजे गुरूंनी उद्धार केलेला आहे हे ह्या कथेमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजेच बघा, स्नानदान, त्याचबरोबर रौप्यदान म्हणजे चांदीदान, सुवर्णदान, अन्नदान हे दान केल्याने खूप पुण्य मिळते. अगदी वेश्येला सुद्धा 1 दिवसाचे पुण्य केल्याने इतके फळ प्राप्त झाले. तर
आजची कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. नसेल आवडली तर डिसलाईक करा, पण तुम्ही तुमचा अभिप्राय अवश्य कळवा. तर अधिक मासाची ही अधिक मास महात्म्य अध्याय 24वा कथा संपूर्ण झाली आहे. श्री गुरु नारायण अर्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. धन्यवाद. पुढील अध्यायासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. धन्यवाद.